नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बालाजी चिरडे तारीख हिंद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणातील पहिला भाग म्हणजे शालेय शिक्षण विषयक भाग याची चर्चा आपण करणार आहोत। शालेय शिक्षण हे कोणत्याही राष्ट्रातील उच्च शिक्षणाचा खरा पाया असतो आणि हा पाया जेवढा मजबूत असतो तेवढीच या पायावर उभी राहिलेली उच्च शिक्षणाची इमारत मजबूत होऊ शकते। म्हणून ही पायाभूत सुविधा म्हणजेच शालेय शिक्षण यामध्ये हे धोरण काय काय बदल करू इच्छिते या बदलाची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। या धोरणामधली दोन अतिशय व्यवस्थेदक अशी लक्षणं आपण समजावून घेण्याची आवश्यकता आहे। सर्वप्रथम तर या धोरणाने भारतीय शालेय शिक्षणाचं आकृतिबंध बदललेलं आहे। अगोदरचं 10+2+3 हे जे आकृतिबंध होतं हे आकृतिबंध आता बदललेलं आहे। ह्या आकृतिबंधामध्ये 5+3+3+4 असा नवा आकृतिबंध आणलेला आहे। पहिली 5 वर्ष ही बालकाची, 3 वर्षानंतरची 2 वर्ष हे बालशिक्षणाचे, तर त्यानंतरची पहिली, दुसरी, तिसरीचे 3 वर्ष, त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो माध्यमिक शिक्षणाचा पूर्वतयारीचा टप्पा म्हणून आहे, तो म्हणजे 3री, 4थी आणि 5वी, आणि 5वीच्या नंतर परत 3 वर्ष ती म्हणजे 6वी, 7वी आणि 8वी, त्यानंतर 4 वर्ष ती 9वी, 10वी आणि 11वी, 12वी, म्हणजे 5+3+3+4 असं हे आकृतिबंध आहे। हा बदल या धोरणाने केलेला आहे। दुसरी एक महत्त्वाचा बदल काय केलेला आहे तर भारतामध्ये जो सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आलेला होता, मूलभूत हक्काचा कायदा आलेला होता, तो म्हणजे RTE। ह्या RTEमध्ये केवळ 6 ते 14 या वयोगटातील मुलांचाच समावेश करण्यात आलेला होता। ह्या धोरणांनी त्याच्यामध्ये बदल करून, सुधारणा करून 3 ते 18 या वयोगटातील मुलांना बालक समजलेलं आहे आणि त्यांच्या शिक्षणाची सुविधा यामध्ये करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे 2009 पासून आजपर्यंत अनेक NGO, अनेक संस्था आणि शिक्षण तज्ज्ञांची ही मागणी होती, ही मागणी आता मान्य झालेली आहे। शालेय शिक्षणाच्या एकूण रचनेबद्दल, शिक्षकांच्या बद्दल, अभ्यासक्रमाबद्दल, भाषाबद्दल काय म्हटलेलं आहे याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। या धोरणामध्ये जो प्राथमिक शिक्षणाचा भाग आहे त्या प्राथमिक शिक्षणाच्या पूर्वी एक पूर्व प्राथमिक शिक्षण आपण ज्याला म्हणतो, ज्याला शहरी भागांच्या मध्ये LKG, UKG असं आपण म्हणतो, तसं ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं कोणतंही पूर्व शिक्षण आजपर्यंत दिल्या गेलं नव्हतं आणि त्यामुळं सुरुवातीपासूनच ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील मुलं ही मागे पडत होती। शहरी भागातील मुलगा जेव्हा पहिलीला येत होता तेव्हा त्या मुलाला मूलभूत लेखन, वाचन आणि गणन हे येत होतं, त्यामुळं तो मुलगा इतर मुलांच्या पेक्षा पुढे असायचा आणि हे ग्रामीण भागामध्ये होऊ शकत नव्हतं। याचं कारण त्याला पहिलीला जाण्याच्या अगोदर कोणीही शिक्षण देत नव्हतं। जी अंगणवाडी होती ती अंगणवाडी केवळ त्या मुलांचा पोषणहार देत होती, पोषण आहाराच्या शिवाय देण्यासाठी त्यांच्याकडे शिक्षणाच्या क्षेत्रामधलं काहीही नव्हतं। या नव्या धोरणामध्ये NCERT या अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करणार आहे। त्याच्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते साहित्य विकसित करण्याची जबाबदारी सुद्धा NCERTकडे देण्यात आलेली आहे। म्हणजे संपूर्ण भारतामध्ये आता ग्रामीण भागामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये 3 ते 6 हे जे मुलाचं वयोगट आहे, या वयोगटामध्ये मुलांचं प्राथमिक शिक्षणाच्या पूर्वीची बालशिक्षणाची तयारी
करून घेण्यात येणार आहे. ही एक महत्त्वाचा बदल या शैक्षणिक धोरणांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतो. याशिवाय आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की बालकांचा मेंदू हा अत्यंत गतीनं विकसित होत असतो आणि त्याच्यामुळे त्याला अत्यंत पौष्टिक अशा पद्धतीचा आहार मिळण्याची आवश्यकता असते. म्हणून अंगणवाडीमध्ये पौष्टिक आहार, नाश्ता, जेवण याशिवाय त्याला प्राथमिक शिक्षण च्या पूर्वीची तयारी म्हणून बालशिक्षणाची तयारी सुद्धा करून घेण्यात येणार आहे. यामध्ये 2025 पर्यंत भारतामध्ये 100% मुलांना मूलभूत वाचन, लेखन आणि गणन आलं पाहिजे हा उद्देश ठेवण्यात आलेला आहे. आता शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक याचं प्रमाण जे असणार आहे ते 30:1 किंवा काही डोंगरी भागामध्ये किंवा दुर्लक्षित भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये ते 25 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असं प्रमाण राहणार आहे. आणि आजपर्यंत जे मध्यान्ह भोजन शाळांना दिलं जात होतं त्या मध्यान्ह भोजनासोबतच आता त्या मुलांना नाश्ता सुद्धा देण्यात येणार आहे आणि याशिवाय त्यांच्या आरोग्याची नियमितपणे चौकशी करण्याची, नियमितपणे त्याची आरोग्य तपासणी करण्याची व्यवस्थाही यामध्ये करण्यात येणार आहे. या आपल्या देशामध्ये गळतीचं प्रमाण अनेक टप्प्यांवर आहे. म्हणजे 4थीच्या नंतर, 8वीच्या नंतर, 10वीच्या नंतर, 12वीच्या नंतर अशी गळती आहे. तर ही गळती कमी व्हावी किंबहुना ही गळती कमी व्हावी याच्यासाठी म्हणून आता एक नवी प्रणाली या धोरणाने स्वीकारलेली आहे. ती प्रणाली कोणती आहे तर प्रत्येक मुलाचा ट्रॅक ठेवण्यात येईल. प्रत्येक मुलगा का ड्रॉप होतो, कुठे ड्रॉप होतो, कशासाठी ड्रॉप होतो याचा अभ्यास करण्यात येईल आणि त्याच्यासाठी म्हणून असंख्य अशा भारतभर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या धोरणांनी या समुपदेशकांच्या नियुक्तीची उद्घोषणा केलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ही जी आकृतिबंधाची रचना आहे 5+3+3+4 ही पुनर्रचना केवळ 12वी पर्यंतची आहे. पहिली जी 5 वर्ष आहेत ती पहिली 5 वर्ष ही 3री पर्यंतची आहेत, 2री पर्यंतची आहेत. तर त्याची पुढची 3 वर्ष 5वी पर्यंतची, त्याची पुढची वर्ष 3 वर्ष 8वी पर्यंतची आणि त्यानंतरची 4 वर्ष 9वी, 10वी, 11वी, 12वी अशी आहेत. या धोरणाने अजून एक महत्त्वाचा बदल कोणता केलेला असेल तर या धोरणामध्ये आता आजपर्यंत जे करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या ॲक्टिव्हिटीजला समान दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे क्रीडा, खेळ, भाषण, वादविवादात, वक्तृत्व, संगीत ह्या ज्या बाबी आहेत ह्या अभ्यासक्रमाच्या बरोबरीला आणून जोडलेला आहे. हा एक खूप महत्त्वाचा फरक आहे. त्याशिवाय या अभ्यासक्रमामध्ये कला शाखा, मानव विद्या शाखा, विज्ञान, वाणिज्य आणि व्यावसायिक शिक्षण यामध्ये फारसा बदल ठेवलेला नाही. हा एक महत्त्वाचा बदल इथे झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं मुलांना आपल्याला आवडणाऱ्या खेळामध्ये, आपल्याला आवडणाऱ्या छंदामध्ये, आपल्याला आवडणाऱ्या कुठल्याही बाबीमध्ये त्याला करिअर करता येणं शक्य आहे. याशिवाय ज्या मुलांना शाळेमध्ये येणं शक्य नाही त्या मुलांच्यासाठी मुक्त शिक्षण व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. त्या मुक्त शिक्षण व्यवस्थेमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ABC असे 3री, 5वी आणि 8वीसाठी काही ग्रेड ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे अनुक्रमे 3रीसाठी A ग्रेड, 5वीसाठी B ग्रेड आणि 8वीसाठी C ग्रेड हे पास होण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. या शैक्षणिक धोरणामध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल आपल्याला जाणवतो. तो बदल कोणता आहे तर भारताच्या राज्यघटनेमध्ये 8व्या परिशिष्टामध्ये ज्या 22 भाषा दिलेल्या आहेत त्या 22 भाषा ह्या शाळांच्या मधून शिकवल्या जाण्याचा विचार मांडण्यात आलेला आहे.
म्हणजे आजपर्यंत आपण सगळे असं मानतो की भारतामध्ये असंख्य भाषा आहेत आणि असंख्य या भाषांच्या मध्ये प्रचंड असं साहित्य दडलेलं आहे आणि हे साहित्य मुलांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ही एक प्रामाणिक तळमळ अनेक शिक्षण तज्ज्ञांची होती. म्हणून आता भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये शिकणाऱ्या मुलांना या भाषा शिकता आल्या पाहिजेत आणि या भाषा शिकण्यासाठी त्या भाषेमधलं संगीत, त्या भाषामधल्या कविता, नाटक, चित्रपट याचा वापर केला जावा आणि या भारतभरातल्या ज्या भाषा आहेत त्या भारतभरातल्या भाषांचा एकमेकांशी परिचय व्हावा हा उद्देश या शैक्षणिक धोरणामध्ये आणि त्यासाठी म्हणून काही उपक्रम या धोरणानं सुचवलेले आहेत. यामध्ये शिक्षणाची मातृभाषा शिक्षणाची भाषा कोणती असावी, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय असावं, तर यामध्ये या शैक्षणिक धोरणानं कमीत कमी 5वी पर्यंतचं शिक्षण तर प्राथमिक भाषा आपल्या मातृभाषेमध्ये असलं पाहिजे असा आग्रह धरलेला आहे. त्यानंतरचं शिक्षणही मातृभाषेमध्ये केलं तर हरकत नाही असं या धोरणानं सांगितलेलं आहे. म्हणजे या धोरणाचा सगळ्यात महत्त्वाचा भर कशावर असेल तर मातृभाषेमधून आपल्या मुलांना शिक्षण दिलं जावं यावर या शैक्षणिक धोरणानं भर दिलेला आहे. म्हणून पुढे जेव्हा आपण शिकू तर त्याच्यासाठी लागणारी सगळी साहित्य हे 2 भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही या धोरणानं केलेली आहे. आता भाषेच्या संदर्भात एक महत्त्वाचा बदल या धोरणानं स्वीकारलेला आहे. यामध्ये इयत्ता 6वी पासून 12वी पर्यंतच्या या 6-7 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक भारतातल्या मुलांनी आपली मातृभाषा वगळून, नीट ऐका, आपली मातृभाषा वगळून एक अभिजात भाषा शिकावी अशी अपेक्षा ठेवलेली आहे. या अभिजात भाषांच्या मध्ये तमिळ आहे, कन्नड आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, ओडिया आहे, पाली आहे. या भाषा मुलांनी शिकाव्यात. कमीत कमी 2 वर्ष या भाषा त्या मुलांनी शिकाव्यात. हे शिकणं त्याच्यासाठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. याशिवाय जागतिक ज्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत त्यामध्ये कोरियन, जापनीज, चीनी, थाई, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, रशियन या भाषासुद्धा मुलांनी शिकाव्यात आणि ह्या शिकण्यासाठी जर मुलांनी आपली आवड दाखवली तर त्याच्यासाठीच्या सगळ्या सोयी सुविधा ऑनलाईन प्रत्येक मुलाला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था या शैक्षणिक धोरणानं स्वीकारलेली आहे. आणि याशिवाय अजून एक उपक्रम या धोरणानं स्वीकारलेला आहे ते म्हणजे द लँग्वेज ऑफ इंडिया. द लँग्वेज ऑफ इंडिया काय आहे तर लँग्वेज ऑफ इंडियामध्ये भारतामध्ये कुठल्या भाषा बोलल्या जातात, त्यांच्यामध्ये समान काय आहे, त्याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक कोणता आहे आणि याच्यासाठी म्हणून मुलांनी ती भाषा शिकावी. ती भाषा शिकण्यासाठी त्या भाषेमधली नाटकं, गाणे, चित्रपट मुलांनी पाहावं. केवळ आनंदासाठी हे सगळं त्यांनी करावं, त्याचं मूल्यमापन केलं जाणार नाही हे आपण समजावून घेण्याची आवश्यकता आहे. या उपक्रमाचं नाव आहे द लँग्वेज ऑफ इंडिया. या उपक्रमाच्या शिवाय या धोरणानं असं सांगितलेलं आहे की संस्कृत भाषा ही शाळोली गेली पाहिजे. म्हणजे एकेकाळी आपण असं ऐकतो की संस्कृत भाषा ही एका विशिष्ट वर्गाची, जातीची मक्तेदारी होती आणि इतरांनी ती भाषा शिकू नये, ऐकू नये, बोलू नये, त्याचा उच्चार करू नये याच्यासाठी फार मोठं बंधन लोकांवर टाकण्यात आलेलं होतं असं आपण ऐकतो. पण आज हीच भाषा सर्व भारतीयांनी शिकावी अशी अपेक्षा किंवा असं धोरण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून संस्कृत शिकवण्यासाठीच्या सोप्या, साध्या, मुलांना कळतील अशा सुटसुटीत भाषेमध्ये पुस्तिका तयार करण्याची जबाबदारी सुद्धा या शैक्षणिक धोरणानं स्वीकारलेली आहे. आता या
धोरणाची अजून एक महत्त्वाची जर कोणती बाजू असेल तर ती बाजू आहे शालेय शिक्षण घेत असतानाच मुलांना व्यावसायिक शिक्षणाचा सुद्धा परिचय करून देण्याची जबाबदारी या धोरणानं स्वीकारलेली आहे. म्हणजे मुलगा जेव्हा 6वी ते 8वी पर्यंत शिकतो तर हे शिकत असताना त्याला आपल्या आजूबाजूला असणारी जे काही व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांचा व्यवसाय आपल्याला शिकता आला पाहिजे, हे यामागचं धोरण आहे. त्यामध्ये सुतार काम आहे, त्यामध्ये लोहार काम आहे, त्यामध्ये बागकाम आहे, त्यामध्ये कुंभार काम आहे. अशी अनेक कामं, त्याशिवाय राज्य शासनची कामं अजून सांगेल, ही कामंसुद्धा मुलांनी शिकली पाहिजेत अशी अपेक्षा या धोरणानं व्यक्त केलेली आहे. याशिवाय वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक स्वच्छता, आहार याबद्दलही 6वी ते 8वी या काळामध्ये मुलांनी शिकलं पाहिजे असं हे धोरण म्हणतं. या धोरणामधली अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे मूल्यमापनाची. मुलांचं मूल्यमापन कसं केलं जायचं? आजपर्यंत आपण मुलांच्या डोक्यामध्ये पाठांतराचं एक खूळ टाकून ठेवलेलं होतं. घोका आणि ओका ही आपली पारंपरिक पद्धती होती. त्यामुळं कुठलीही गोष्ट न वाचता, न समजावून घेता आपण ती पाठांतर करायचो आणि तीच परीक्षेमध्ये मांडायचो. ही गोष्ट अत्यंत घातक होती आणि म्हणून ही घातक गोष्ट या नव्या धोरणानं बाद केलेली आहे. म्हणून मुलांनी कुठलीही गोष्ट समजावून घेतली पाहिजे आणि समजावून घेण्यासाठी म्हणून मुलांचं त्या दृष्टीनं मूल्यमापन झालं पाहिजे असं या धोरणानं म्हटलेलं आहे. म्हणून मुलांच्यामध्ये विश्लेषण शक्ती आली पाहिजे, चिकित्सक विचार आले पाहिजेत आणि त्याच्या संकल्पना सगळ्या स्पष्ट झाल्या पाहिजेत. त्याला आयुष्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या आयुष्यामध्ये त्या अडचणींवर त्याला मात करता आली पाहिजे. अशा पद्धतीचं शिक्षणाचं मूल्यमापन करण्याची जबाबदारी या धोरणानं स्वीकारलेली आहे. म्हणून केवळ एकाच बाजूनं विचार न करता एखाद्या गोष्टीचा अनेक अंगाने कसा विचार करायचा या दृष्टीनं हे मूल्यमापन केलं पाहिजे अशी ही नव्या धोरणाची दृष्टी आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 10वी आणि 12वी ह्या ज्या 2 परीक्षा आहेत या 2 परीक्षा बोर्ड घेणार आहे. पण 3री, 5वी आणि 8वी या 3 वर्गाची परीक्षा मात्र महाराष्ट्र सरकार किंवा राज्य सरकार घेईल. ती कशी घेईल याच्यासाठीची एक स्वतंत्र यंत्रणा नंतर उभी करण्यात येईल. 3री, 5वी आणि 8वी या 3 वर्गाच्या नंतर राज्य शासन परीक्षा घेईल आणि 10वी व 12वीची परीक्षा ही बोर्ड परीक्षा असेल. आणि ही जी बोर्ड परीक्षा असेल ही बोर्ड परीक्षा ही मुख्य असेल आणि मुख्य परीक्षा दिल्यानंतर त्याचा निकाल आल्यानंतर जर एखाद्याला वाटलं की मला न्याय मिळाला नाही तर किंवा मला अजून थोडे जास्त मार्क घेऊन मला पास व्हायचं आहे असं जर कोणाला वाटलं तर त्याच्यासाठी म्हणून एक इम्प्रूव्हमेंट परीक्षा दिली जाणार आहे. इम्प्रूव्हमेंटची सोय या परीक्षा पद्धतीमध्ये राहणार आहे. याशिवाय या 10वी 12वीच्या 2 परीक्षा असतील. एक असतील बहुपर्यायी प्रश्नपत्रिका आणि दुसरी असेल विश्लेषणात्मक प्रश्नपत्रिका किंवा लेखी परीक्षा यामध्ये असेल. 2 प्रकारच्या परीक्षा असतील. 3री महत्त्वाची गोष्ट आहे की आज अनेक मुलं नीट, जिपमर अशा वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांची तयारी जीव ओतून करत आहेत आणि ह्या परीक्षा पद्धतीचा प्रचंड असा ताण या मुलांवर आलेला आहे. म्हणून या नव्या धोरणानं काय केलेलं आहे तर ह्या सगळ्या प्रवेश परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल केलेला आहे. म्हणजे मुलांना एखादी गोष्ट नीट कळाली की नाही, त्याचा वापर करता येतो की नाही या अंगानं त्याचं मूल्यमापन केलं जाईल. याशिवाय प्रत्येक एंट्रन्स टेस्ट या टेस्टमध्ये सायन्स, ह्युमॅनिटीज, कॉमर्स, लँग्वेज आणि व्होकेशनल या सगळ्यांचे विषय त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही खूप महत्त्वाची
बदलाची नांदी या धोरणानं आपल्याला सांगितलेली आहे. मूल्यमापन करत असताना अजून एका बाबीवर या धोरणानं भर दिलेला आहे. ते म्हणजे एका वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे त्याचे तुकडे पाडलेले आहेत वेगवेगळ्या सत्रांमध्ये आणि मुलांना एकाच वेळेस त्या सगळ्या अभ्यासक्रमाचा भार एकदाच पडू नये म्हणून त्याच्यासाठी काही तुकडे करण्यात आलेले आहेत. त्या तुकड्यांच्या मध्ये विशेष म्हणजे काही सत्रांच्या मध्ये तो अभ्यास त्याला पूर्ण करायचा आहे. 10वी-12वीच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांच्या मध्ये 2 प्रकारचे लेवल ठेवण्यात आलेले आहेत. या लेवलमध्ये 10वीपर्यंत मुख्यतः समजा गणित आहे तर गणित एक स्टँडर्ड गणित असेल आणि दुसरं हायर गणित असेल. स्टँडर्ड गणित याचा अर्थ सर्वसामान्य मुलांच्या सोबतच जे गणित तुम्हाला हवं असेल तर ते गणित तुम्हाला शिकता येईल आणि तुम्हाला जर पुढे गणितामध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी हायर मॅथ तुम्हाला पूर्ण करता येईल. ही एक खूप महत्त्वाची सुधारणा या पद्धतीमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून एक तर परीक्षा पद्धतीमधला बदल बहुपर्यायी आणि लेखी, दुसरा विषयाचा मधला स्टँडर्ड सब्जेक्ट आणि हायर लेवल सब्जेक्ट हे 2 विषय त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. हा एक खूप महत्त्वाचा बदल शिक्षकांनी प्राध्यापकांनी कनिष्ठ महाविद्यालयातला समजावून घेण्याची आवश्यकता आहे. मूल्यमापन कसं केलं जावं याच्यासाठी अजून निश्चित अशा पद्धतीची कोणती प्रणाली ठरलेली नाही. त्यामुळं NCERT बोर्ड ऑफ असेसमेंट याच्या माध्यमातून मूल्यमापन निश्चित केलं जाईल. नॅशनल असेसमेंट सेंटर फॉर स्कूल एज्युकेशन नावाची एक संस्था 2022-23 पर्यंत स्थापित केली जाईल आणि या संस्थेच्या माध्यमातून मुलांचं मूल्यमापन कसं केलं जावं याची एक निश्चित अशा पद्धतीची प्रणाली ठरवली जाईल. आता अजून एक समस्या जी असते की अत्यंत बुद्धिमान जी मुलं आहेत त्या बुद्धिमान मुलांचं काय करायचं, कुशाग्र मुलांचं काय करायचं, त्यांना इतर मुलांच्या सोबत गतीनं पुढं नेण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी म्हणून नव्यानं मार्गदर्शन मागवण्यात येणार आहेत. आज त्याबद्दल काहीही या धोरणामध्ये म्हटलेलं नाही. या धोरणामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट उल्लेख त्याचा करण्यात आलेला आहे. त्यामध्ये विविध अशा पद्धतीची अभ्यास मंडळं स्थापन करण्याची कल्पना मांडलेली आहे. त्यामध्ये गणित मंडळ, भाषा मंडळ, इतिहास मंडळ, भूगोल मंडळ, वेगवेगळी वक्तृत्व मंडळ, वादविवाद मंडळ, नाटक मंडळ तर हे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मुलांचा विकास व्हावा आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शाळांच्या मधून मुलांना प्रवास करता यावा, एकमेकांचे हे उपक्रम पाहता यावेत याची आर्थिक तरतूद सुद्धा या धोरणामध्ये केलेली आहे. याशिवाय जर वर्गामध्ये एखाद्या मुलाला किंवा काही मुलांना काही विशिष्ट विषयांच्यामध्ये रस असेल तर शिक्षकांनी त्याला अधिकची मदत आणि अधिकचं मार्गदर्शन करण्याची सोय या धोरणामध्ये स्वीकारलेली आहे. त्याशिवाय मुलांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं ऑलिम्पियाड ह्या सगळ्या मुलांना भारताला देता याव्यात याच्यासाठीची म्हणून तयारी करण्याचा सुद्धा मानस या धोरणानं स्वीकारलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ॲप विकसित करण्यात येणार आहेत. प्रत्येक वर्गखोली ही डिजिटल होणार आहे. स्मार्ट अशी वर्गखोली असणार नाही. प्रत्येक वर्गखोली इंटरनेटनं जोडली जाणार आहे. प्रत्येक शाळा ही इंटरनेटनं जोडली जाणार आहे. हा याच्यामधला मोठा फरक आहे. त्यामुळे सगळ्या भारतातल्या शाळा इंटरनेटनं जोडण्यासाठी म्हणून जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याची तयारी या धोरणानं स्वीकारलेली आहे. या सगळ्या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून काही निश्चित असं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी म्हणून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2025 हा सर्व भाषेमध्ये लोकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. हे लवकरात लवकर होईल आणि 2025 पर्यंत सर्व भाषांच्या मधून उपलब्ध करून देण्यात येईल असं हे धोरण सांगतं. या धोरणाच्या शिवाय जी आत्ता मुलांची अत्यंत जड अशा पद्धतीची पुस्तकं, त्यांच्या वह्या,
त्यामुळं त्यांच्या वजनापेक्षा दीडपट असलेलं त्यांचं दप्तराचं वजन हे पाहता मुलांना NCERTनं विकसित केलेली पुस्तकं PDF मध्ये उपलब्ध करून देण्यात येण्याची व्यवस्थाही या धोरणानं सांगितलेली आहे. दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी मुलांना आपल्या आपल्या कम्प्युटरवर मोबाईलमध्ये ही पुस्तकं वाचता येण्यासारखी आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये सांगितलेली आहे की अनेक जे महत्त्वाचे अभ्यासक्रम आहेत त्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांच्या मध्ये काय करण्यात आलेलं आहे तर या अभ्यासक्रमांची जी प्रवेश परीक्षा आहे ती प्रवेश परीक्षा 2 वेळा ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणून या प्रवेश परीक्षेमध्ये एक विशिष्ट असा अभ्यासक्रम न ठेवता सर्वसमावेशक अशा पद्धतीचा अभ्यासक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्येही केवळ बहुपर्यायी प्रश्न न विचारता मुलांची आकलन क्षमता काय आहे, प्रत्यक्ष त्याला मिळालेल्या ज्ञानाचा वापर तो कसा करतो याबद्दलही त्या मुलाचं ज्ञान तपासण्याच्या दृष्टीनं मूल्यमापन केलं जाणार आहे. ही खूप महत्त्वाची सुधारणा यामध्ये करण्यात आलेली आहे. आता सगळ्यांच्या समोर असा प्रश्न आहे की मग शिक्षक भरतीबद्दल या धोरणानं काय म्हटलेलं आहे. शिक्षक भरतीबद्दल हे धोरण असं म्हणतं की टीचर्स एंट्रन्स टेस्ट घेण्यात येईल आणि त्यासाठी म्हणून एक स्वतंत्र अशा पद्धतीची एजन्सी उभी करण्यात येईल. म्हणजे आता जो बदललेला आकृतीबंध आहे त्या आकृतीबंधामध्ये 5+3+3+4 हे जे आकृतीबंध आहे ह्या आकृतीबंधामध्ये सुटेबल अशा पद्धतीच्या शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. परंतु ही भरती करत असताना केवळ ज्ञान तपासलं जाणार नाही तर त्या शिक्षकांना मूलभूत अशा पद्धतीचं स्थानिक भाषेचं ज्ञान आहे का, त्याला नीट शिकवता येतं का याचीही चाचणी यामध्ये करण्यात येणार आहे. म्हणून आजपर्यंत केवळ ज्या एंट्रन्स टेस्ट देऊन शिक्षक झालेली अनेक आमची मित्रमंडळी आहेत तर आता तसं न होता त्यांना मुलाखत द्यावं लागेल आणि जर शक्य असल्यास त्यांच्या शिकवणीची सुद्धा परीक्षा यामध्ये घेण्याची शिफारस या धोरणानं केलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या समोर पडलेला एक खूप मोठा प्रश्न म्हणजे जे अन्य प्रकारचे शिक्षक लागतात म्हणजे उदाहरणामध्ये आपल्या शालेय शिक्षणामधली सगळ्यात मोठी कमकुवत बाजू कोणती असेल तर आपल्या शाळांच्यामधून कला शिक्षक नाहीत, शारीरिक शिक्षक नाहीत, क्रीडा शिक्षक नाहीत, व्यावसायिक शिक्षण देणारे शिक्षक नाहीत. तर ह्या सगळ्यांची कमकुवत बाजू भरून काढण्यासाठी म्हणून ह्या शैक्षणिक धोरणामध्ये असं सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. म्हणजे समज एक कला शिक्षक आहे तर एका शाळेसाठी एक कला शिक्षक न देता एका केंद्रामधल्या काही शाळांच्यासाठी म्हणून एक कला शिक्षक दिल्या जाईल. असंच अन्य शिक्षकांच्या बद्दल सुद्धा केलं जाईल असं या धोरणामध्ये म्हटलेलं आहे. हे बरोबर आहे का चूक आहे याची चर्चा आपण करू शकतो, पण आर्थिकदृष्ट्या ह्या बाबीसुद्धा व्हायबल असल्या पाहिजेत. हा एक खूप महत्त्वाचा भाग या धोरणामध्ये आपण पाहतो. याशिवाय स्थानिक जे अनेक कारागीर असतात, कलावंत असतात, शेती करणारे लोक असतात तर या सगळ्यांचा सुद्धा व्यावसायिक शिक्षणाच्यासाठी म्हणून त्यांचा उपयोग करता येईल आणि अशा पद्धतीनं अर्धवेळ शिक्षक जे आतापर्यंत काही राज्यांच्यामधून भरती करण्यात आलेले आहेत त्यांना पूर्णपणे त्यानंतरच्या काळामध्ये बंद करण्यात येईल. शिक्षकांच्या भरतीसोबतच शिक्षकांना काही गॅरंटीज देण्यात आलेल्या आहेत, काही हमी देण्यात आलेली आहे. कोणती हमी आहे ती तर शिक्षकांना असं सांगितलेलं आहे की अत्यंत डिसेंट असं वातावरण आम्ही शिक्षकांच्यासाठी उभं करू, शिक्षकांचा मान ठेवू, शिक्षकांचा अवमान होणार नाही याची व्यवस्था आम्ही करू. शालेय शिक्षणामध्ये शिक्षकाला समाविष्ट करण्यात येईल, त्याला शिकवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आम्ही देऊ आणि याशिवाय त्याला मध्यान्ह भोजनामधून, त्यानंतर निवडणुकीच्या कामामधून आणि कष्टप्रद अशा
प्रशासकीय कामामधूनही त्याला पूर्णपणे मुक्त करण्यात येईल आणि शिक्षकांनी फक्त आणि फक्त आपल्या अध्यापनावर लक्ष केंद्रित करावं अशी अपेक्षा या धोरणाने व्यक्त केलेली आहे. शिक्षकांकडून अजून एक अपेक्षा या धोरणाने व्यक्त केली. ती अपेक्षा अशी आहे की शिक्षकांनी आपल्या सेवा काळामध्ये दरवर्षी आपल्या आवडीनुसार गरजेनुसार किमान 50 तासाचा एक ऑनलाईन कोर्स स्वयं किंवा दीक्षा किंवा अन्य अशा पद्धतीच्या सरकार ज्याची सूचना देईल किंवा कळवेल अशा पद्धतीच्या कोर्सेस दरवर्षी पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय त्याला पेबँडमध्ये बढती मिळणार नाही, पदोन्नती त्याला मिळणार नाही. याशिवाय त्याची उपस्थितीसुद्धा लक्षात घेण्यात येईल. त्याने केलेले अनेक काम हे सुद्धा लक्षात घेण्यात येईल. त्याच्या पदोन्नतीमध्ये तो ज्या सहकाऱ्यांच्या सोबत काम करतो त्या सहकाऱ्यांचं सुद्धा मत आपल्याबद्दल काय आहे हेही पदोन्नती होताना अतिशय महत्त्वाचं समजलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं जे शिक्षकांचं काम आहे त्याचं स्टँडर्डायझेशन करण्यासाठी म्हणून 2022 पर्यंत नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स नावाची एक संस्था उभी करण्यात येणार आहे. अशा पद्धतीच्या सूचना या धोरणाने सांगितलेल्या आहेत. अजून एक शिक्षक हा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 4 वर्षाचं प्रोफेशनल कोर्स असेल, 2 वर्षाचे सुद्धा डिप्लोमा कोर्स असेल शिक्षक होण्यासाठी. पण शिक्षक हा अत्यंत हुशार असावा, तो अत्यंत टॅलेंटेड असावा, टॅलेंटेड लोक या व्यवसायामध्ये यावेत याच्यासाठी म्हणून ह्या धोरणाने काही बाबी सांगितलेल्या आहेत की अशा हुशार लोकांना या व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी, आकृष्ट करण्यासाठी म्हणून त्यांना घरभाडे देणे, स्वतंत्र घर देणे किंवा अशा अन्य प्रकारची प्रलोभने सुद्धा या धोरणानं सांगितलेली आहेत. या धोरणाने BEd कॉलेज जे आहेत किंवा अध्यापक महाविद्यालये किंवा विद्यालये जी आहेत त्या अध्यापक महाविद्यालयांच्याकडून काही अपेक्षा केलेल्या आहेत. ह्या अध्यापक महाविद्यालयांच्या मधून अनेक विषय तर शिक्षक शिकतीलच, परंतु त्याला असंख्य गोष्टींचं मूलभूत ज्ञानसुद्धा मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामध्ये भाषेचं ज्ञान, गणिताचं ज्ञान, बहुस्तरीय अध्यापनाचं ज्ञान, दिव्यांग मुलांना शिक्षण कसं दिलं जावं त्याचं ज्ञान, तंत्रज्ञान, याशिवाय स्थानिक लोकांच्या मदतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या कला आणि क्रीडा हे त्याला शिकणं अपेक्षित करण्यात आलेलं आहे. याशिवाय नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क हे शिक्षकांच्यासाठी स्वतंत्रपणे 2021 पर्यंत देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या देशामध्ये आपल्या कमीत कमी काही कोटी मुलं दरवर्षी शाळा सोडतात. त्याची असंख्य अशा पद्धतीची कारणं आहेत. या सगळ्या कारणांचा विचार करून या धोरणाने असं सांगितलेलं आहे की सर्व मुलं शाळेमध्ये राहतील याची व्यवस्था आम्ही करू. याशिवाय पिअर ट्युटरिंग नावाची एक नवी कन्सेप्ट इथं आणलेली आहे आणि प्रत्येक मुलगा फक्त एका मुलाला जर साक्षर केला आणि त्याचा अभ्यास घेतला तर ह्यामधल्या असंख्य अशा समस्या मिटू शकतात असं हे धोरण म्हणतं. डोंगरी भागामध्ये आणि दुर्गम भागामध्ये स्पेशल एज्युकेशन झोन निर्माण करण्याची कल्पना या धोरणानं मांडलेली आहे. जसं स्पेशल इकॉनॉमिक झोन असतं, या स्पेशल इकॉनॉमिक झोनमधल्या उद्योग करणाऱ्यांना, व्यापार करणाऱ्यांना अनेक गोष्टी माफ केल्या जातात, तसं स्पेशल एज्युकेशन झोनमध्ये विशिष्ट अशा पद्धतीचं प्रयत्न केंद्र सरकार आणि राज्य सरकार करेल याच्याबद्दलची खात्री या धोरणानं दिलेली आहे. याशिवाय दिव्यांगांचं शिक्षण, महिलांचं शिक्षण, तृतीयपंथीयांचं शिक्षण, या सगळ्यांचं शिक्षण कसं पूर्ण होईल याच्याबद्दलची चिंता या धोरणानं स्वीकारलेली आहे. आता कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये चालू करण्यात आलेली आहेत. या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचं सबलीकरण करण्याचं सुद्धा या
धोरणानं सांगितलेलं आहे. याशिवाय या बालिका विद्यालयांचा जो काही स्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर असणार आहे. आणि म्हणून या धोरणाच्या मध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगितलेली आहे की कमी विद्यार्थी ज्या शाळेमध्ये असतील त्या शाळांच्याबद्दल काय करायचं हा एक मोठा क्रिटिकल प्रश्न आहे. आणि म्हणून या धोरणाच्या मध्ये त्याच्याबद्दल फार स्पष्ट अशा पद्धतीनं काही म्हटलेलं नाही आहे. म्हणून खाजगी ज्या संस्था आहेत, त्या खाजगी संस्था ज्या शिक्षणाच्या नावाखाली प्रचंड अशा पद्धतीचं शोषण करतात, हे शोषण रोखण्याचं काम ह्या धोरणानं स्वीकारलेलं आहे. सगळी नियामक यंत्रणा, प्रशासकीय व्यवस्था यामध्ये खूप सुधारणा करण्याची आवश्यकता या धोरणानं सांगितलेली आहे. आणि म्हणून मुलांचं शोषण, छळ होणार नाही, मुलांच्यामध्ये लोकशाही वाढेल, एकात्मता वाढेल, एकमेकांच्या बद्दलचा जो जातीचा, धर्माचा, भाषेचा, वंशाचा आणि राज्यांचा जो वेगळेपण आहे, हे सगळं वेगळेपण स्वीकारून आपल्या देशामध्ये एक उत्तम अशा पद्धतीची, सुदृढ अशा पद्धतीची लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न या धोरणामधून तरी दिसतो. आणि म्हणून हे धोरण आपण सगळ्यांनी नीट समजावून घेण्याची, याची चर्चा करण्याची आणि याच्यामध्ये ज्या काही फ्लॉज आहेत, याच्यामध्ये ज्या काही सुधारणा आता शक्य आहेत, त्या सुधारणांची सूचना आपण वेळोवेळी आपल्या शासनाला करू शकतो. आणि म्हणून हे आपल्या बालकांचं भविष्य बदलून टाकणारं अतिशय महत्त्वाचं धोरण आहे. हे धोरण तुम्ही समजावून घेण्याची आवश्यकता आहे. एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.